दादा, तुम्ही आज उपोषणाला बसला होता, आज नेमके तुमचे मुद्दे काय होते? ग्रुप ग्रामपंचायत आपटा अंतर्गत 14 ते 15 आदिवासी वाड्या आहेत. आपटा ग्रामपंचायतने कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे हा परिणाम भोगावा लागतोय. कोरळच्या आदिवासी वाडीमध्ये जलजीवन साठी 1.5 कोटी निधी आला होता. 1.5 कोटी निधी आल्यानंतर त्याचा पाठपुरावा कोणत्याही स्वरूपाचा न करता, हेटवण्याची नळ जोडणी न करता ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे ही योजना अर्धवट अवस्थेत राहील. त्यानंतर सारसई विभागामध्ये 8 ते 9 आदिवासी वाड्या आहेत. त्या आदिवासी वाड्यांमध्ये विहिरीचं काम अर्धवट स्वरूपात आहे, लाईन अर्धवट स्वरूपात आहे. MIDCचं कनेक्शन हे अधिकृतरित्या MIDCद्वारे घेण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे ते योजना तिथे अर्धवट स्वरूपात बाकी आहे. आपटा ग्रामपंचायतची अवस्था सुद्धा त्या अशीच आहे, कारण हेटवण्याचं पाणी आपल्या ग्रामस्थांना 1 ते 2 दिवसाच्या नंतर येतं आणि पाण्याचा तुटवडा ही टंचाई तिथे बघायला मिळते. त्यामुळे जल जीवन मिशन योजना ही असफल योजना म्हणून ग्रामस्थ आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी याच्याकडे कोणतंही लक्ष दिलं नाही. ग्रुप ग्रामपंचायत आपटामध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच आणि सदस्य यांचा भ्रष्टाचार सामोरा आलेला होता. त्यांच्या ऑडिट रिपोर्टमध्ये लेखापालांनी ते लिखित स्वरूपात दिलं सुद्धा आहे. त्याची चौकशी विस्तार अधिकारी महेश गाभाडे साहेबांनी केली होती. त्याच्यावर सुद्धा गटविकास अधिकारी यांनी अजूनही अहवाल सादर न केल्यामुळे कोणतीही कारवाई केली नाही. तर आपटा ग्रामपंचायत ही भ्रष्ट ग्रामपंचायत असताना आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं, इतर समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे आपटा ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात.